गेल्या काही दिवसांपासून जंगली वनस्पतीपासून तयार करण्यात आलेले कातसदृश पदार्थ आणि पावडरची तस्करी होत असल्याची माहिती महाड वन विभागाला मिळाली होती। मात्र वन विभागानं त्याची तपासणी सुरू केली नाही। 31च्या रात्री गस्त सुरू असताना महाड MIDCचे वाहतूक पोलीस तेजस कदम आणि नारायण तिडके यांनी नडगाव हद्दीत 2 ट्रकची तपासणी केली आणि त्यावेळी ट्रकमध्ये संशयास्पद ड्रम आढळून आले। महाड वन क्षेत्रपाल राकेश साहू हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी खैर काताचे 240 ड्रम, 1536 किलोग्रॅम किमतीचा 1,50,811 रुपयांचा माल आढळून आल्याने 4 चालक मालक आरोपींसह गुन्हा दाखल केला। जे महाड वन खात्याला जमलं नाही ते MIDC पोलिसांनी करून दाखवलं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।